दोनदा तीनदा नव्हे तर चौथ्यांदा आमदार झाला आणि आज राज्याचा परिवहन मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे, तर फक्त आपण दिलेल्या आशीर्वादामुळे आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे. त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील जनतेचं हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. आज आदरणीय बालयोगी सदानंद महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या हस्ते भूम, परांडा, वाशी आणि कळंब या धाराशिव जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 101 शेतकऱ्यांना आपण गोधनाचं वाटप आता करतोय. तुम्हाला कल्पना आहेच की 2 महिन्यापूर्वी मराठवाड्यामध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मी जेव्हा दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळेस तिथली परिस्थिती बघून अतिशय वाईट वाटलं, दुःख झालं की तो सर्वसामान्य जनतेचा जो पोशिंदा आहे, जो शेतकरी आहे, जो 365 दिवस राब लागतो आणि शेवटी अशा पूर परिस्थितीमुळे त्याचं शेत वाहून जातं, त्याची जमीन पूर्ण खरडून जाते. एवढंच नव्हे तर त्याच्या घरातील अन्नधान्य आणि भांडी कुंडी सुद्धा वाहून जाते. आम्ही जे चित्र बघितलं ते फार भीषण होतं, फार भयानक होतं. घराच्या गोठ्यामध्ये ज्या काही गाई, म्हशी, बैल किंवा काही बकऱ्या, शेळ्या या बांधलेल्या होत्या, अचानक पाऊस आला आणि पावसामुळे एवढं पाणी त्या गावामध्ये साचलं की या गावातील सगळं हे गोधन वाहून गेलं. काही म्हशी आणि बैल आणि गायी ह्या बांधलेल्या होत्या. शेतकरी बिचारा घरात होता, परंतु गोठ्यामध्ये पाणी पूर्ण 10-12 फूट शिरलं असल्या कारणानं बांधलेल्या अवस्थेत बिचारा त्या गायी आणि म्हशी मृत असलेल्या सकाळी आढळल्या. चालणारा शिवसैनिक म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून मी माझ्या स्वखर्चातून ह्या 101 गायी देण्याची घोषणा त्यावेळेस केली होती आणि आज त्याची आपण पूर्तता करतोय. आपण धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी आणि कळंब या 4 तालुक्यातील 101 शेतकऱ्यांना ह्या गायी देतो. पण त्या गायी सुद्धा कुठल्या तुमच्या समोर ठेवलेल्या ह्या सर्व ज्या गायी आहेत त्या आपण गुजरातवरनं आणलेल्या, जेणेकरून दर दिवसाला 15 ते 20 लिटर दूध या गायीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला मिळेल आणि त्या दुधाच्या माध्यमातून त्याचा 365 दिवस हा घर खर्च चालेल. आणि तो लाईव्ह ज्या ह्या गायी आहेत, ज्या नंबर टाकलेले आहेत, आता त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नाव निघेल त्या शेतकऱ्याला ती गाय आणि गायी बरोबर वासरू सुद्धा आपण आज आता भेट देतोय. आणि मला फार आनंद ह्या गोष्टीचा आहे की ह्या एवढ्या आणि चांगल्या पवित्र कामासाठी, कार्यासाठी साक्षात या मीरा भाईंदरचे सुपुत्र बालयोगी, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ, आमचे गुरु आणि प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे गुरु या मीरा भाईंदरचे गुरु बालयोगी सदानंद महाराज साक्षात या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा गोदानाचा पवित्र कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय. मीरा भाईंदर शहरातील जनतेला परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून ही शक्ती आम्हाला मिळालेली आहे आणि या शक्तीचा उपयोग करून आम्ही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करतोय. प्रामुख्यानं स्टेजवर तुम्हाला या 2 गायी दिसत असतील. 2 गायी नाही, ते कपल आहेत. ह्या गायी शोधत असताना बऱ्याच ठिकाणावर कारण 100 गायी सगळीकडे भेटणार नाहीत. आमचे कार्यकर्ते, आमचे अण्णा आणि त्याचबरोबर आमचे साळुंके वगैरे सगळे जे वसेकर मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा फिरत होते त्यावेळेस ते गुजरातला काही लोक गेले, काही आंध्राला गेले, काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले आणि अचानक मला त्यांनी सांगितलं की साहेब एका ठिकाणी ही छोट्या टुन्नू जातीच्या गायी सुद्धा मिळत आहेत. मी ताबडतोब त्या व्हिडिओ कॉल करून बघितल्या आणि त्या गायी मला आवडल्या, कारण माझा नातू जो आहे त्या गायींच्या प्रेमात पडलेला होता आणि मी ताबडतोब सांगितलं की बाबा माझ्याही घरी गाय हे असणं गरजेचं आहे. आणि मी ह्या 2 गायी म्हणजे एक गाय आणि एक म्हणजे हे कपल आहे आणि हे कपल मी घेतलं, त्यांचं नामकरण सुद्धा तिकडनं केलं कारण त्यांचे सर्टिफिकेट्स असतात. तर एकीचं नाव आहे राधे प्रताप सरनाईक आणि दुसऱ्याचं नाव आहे श्याम प्रताप सरनाईक.
त्यामुळे या दोघांनी माझं पालकत्व मी घेतलं आणि त्या दोघांनी आता माझ्या घरी ठेवलेले आता झाले 10-15 दिवस. त्यामुळे त्या सुद्धा या ठिकाणी घेऊन आलो आणि बाबांच्या माध्यमातून त्यांची आज पूजा झाली. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भागामध्ये जी दसऱ्याच्या टाइमला जी पूरग्रस्त फार प्रेमाने बडीवाळपणे आदरणीय सदानंद महाराजांच्या शुभ हस्ते जिला प्रताप जी सबने एक बार जोरदार तालियां दोस्तों. हमारे भारत सरकार के गृह राज्य मंत्री आदरणीय नित्यानंद राय जी. शहाजीचा उचलत